सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राणी ही तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि राणी विचार करते की काहीही झालं तरी मला राघवच्या अगोदर कृष्णाला शोधून काढलं पाहिजे. राघवने जर कृष्णाला शोधून काढलं तर तो तिला कन्व्हिन्स करून कशाही तऱ्हेने आपल्या इथे घेऊन येईल आणि तो जर कृष्णाला इथे घेऊन आला आणि त्याने जर कृष्णासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर असा विचार येऊन आता राणी खूप घाबरलेली असते आणि राघवचे आता बोलणे आता राणीच्या डोळ्यासमोर येते. राघवने सांगितलेलं असतं की कृष्णा, काही जरी झालं तरी मी माझा लग्नाचा निर्णय अजिबात बदलणार नाही. तेव्हा आता राणीची खूप घाबरगुंडी उडालेली असते. तर आता राणी म्हणते की माझा व्हिडिओसुद्धा या कृष्णाकडे आहे आणि तिने जर तो व्हिडिओ राघवला दाखवला तर राघव एका पायावरती त्या कृष्णासोबत लग्नाला तयार होईल. तर आता सिंधूने म्हणजे कृष्णाने सांगितलेले असते की व्हिडिओ तर माझ्याकडे आहेच आणि तो व्हिडिओ बघून तो लंबू त्या सिंधुबिंदूच्या प्रेमात एवढा पागल झाला ना की एका पायावर तो माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल. हे आता कृष्णाचे बोलणे मधूसमोर येते. कॉटवर बसत राणी म्हणते की नाही नाही, राघवने मला अगोदरच वॉर्निंग दिली आणि माझ्या हातातून इतके मोठे गुन्हे घडले हे राघवला जर कळलं ना तर तो मला कधीही माफ करणार नाही आणि माझं तोंडही बघणार नाही, असा आता राणी विचार करते. आणि मग राघव आणि कृष्णा पुन्हा एकत्र येतील. मधू विचार करते की नाही, या चोरटीला मी माझ्या राघवपासून कायम दूर ठेवील, तिला कधीही एकत्र येऊ देणार नाही. पुन्हा उठून उभा राहत मधू एरझऱ्या घालू लागते आणि म्हणते की नाही, यावरती मलाच काहीतरी करावं लागेल आणि या प्रॉब्लेमवरती नक्कीच मला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. तेव्हा आता राणी विचारात पडते. तेवढ्यात राणीच्या डोक्यात एक प्लान येतो आणि राणी दरवाजा उघडते. तर आता राघव हा राणीच्या बेडरूमकडे येऊ लागतो. राघव आता मधूच्या बेडरूम जवळून जात असताना मधू नाटक करते आणि मोठ्याने आई ग असे ओरडते. तर मधूचा आवाज ऐकून राघव पटकन मधूच्या बेडरूममध्ये येतो. तर मधू खाली बसलेली असते. तेव्हा पळतच राघव म्हणतो, काय झालं मधू? तेव्हा आता मधू म्हणते की काय नाही रे, चालता चालता पाय सटकला. तर आता राणी म्हणते की मला खूप त्रास होतोय आणि खूप दुखतोय. तेव्हा राणीच्या हाताला धरून राघव म्हणतो की तू उठण्याचा प्रयत्न कर. तर राणी म्हणते की नाही नाही, मला अजिबात जमत नाही राघव. तर आता राघव म्हणतो ठीक आहे आणि इकडे तिकडे बघत राघव आता राणीला उचलतो आणि कॉटवर ठेवतो. त्यानंतर राघव हा राणीच्या पायाकडे बघतो आणि म्हणतो की काळजी घेत जा ना, आणि जरा जास्त लागलं असतं तर काय केलं असतं. आणि आता राघव हा राणीच्या पायाला 2-3 वेळा वर खाली करू लागतो. तेव्हा राणी राघवकडे बघते. एकटक नजरेने बघत राणी विचार करते की थँक्स गॉड, राघवने मी पडले याचे मी नाटक केले हे राघवला कळलं नाही. राणी विचार करते की जर मी हे नाटक केलं नसतं तर राघव कृष्णाला शोधायला गेला असता. राघवकडे बघत राणी विचार करते की काही जरी झालं ना आज तरी मी तुला कृष्णाला शोधायला जाऊ देणार नाही राघव. राणीच्या पायाकडे बघत आता राघव म्हणतो की ॲक्च्युली काही जास्त दुखापत झाली नाही. राघव म्हणतो की मधू तू आता आराम कर आणि जास्त चालूही नकोस, तुला जर काही लागलं तर मला सांग, नाही तर तू रेश्माला आवाज दे, असं म्हणत राघव तेथून जाऊ लागतो. तेव्हा मधू पुन्हा राघवला थांबवते आणि म्हणते की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. राघव आता मधूकडे बघत म्हणतो की बोल. तर मधू म्हणते की बस ना राघव. तेव्हा राघव हा मधूजवळ बसतो. त्यानंतर आता मधू म्हणते की राघव आज तुझ्यामुळे मी खूप हर्ट झाली. तेव्हा राघव आता मधूकडे बघतो. मधू म्हणते की आज तू माझ्यावरती चक्क विश्वास ठेवलेला नाहीयेस. मधू म्हणते राघव तू माझ्यावर किडनॅपिंगचा आरोप केलाय. अरे राघव मी असं कशाला करेन. मधू म्हणते मी सुद्धा एक आई आहे राघव आणि एका मुलीला तिच्या आईपासून मी कशाला वेगळे करील. मधू म्हणते राघव तू मला बेस्ट फ्रेंड मानतोस ना, मग बेस्ट फ्रेंड एकमेकांच्या मनातलं ओळखतात. मधू म्हणते की म्हणजे तू मला मनापासून बेस्ट फ्रेंड मानत नाही, तू फक्त मला बेस्ट फ्रेंड म्हणतोस. तू जर मला मनापासून बेस्ट फ्रेंड मानला असतं तर तू आज माझ्यावरती अविश्वास असा दाखवला नसतास राघव, असे आता मधू राघवला बोलते. राघव म्हणतो की असं काही नाहीये मधू. मधू म्हणते की असंच आहे राघव, कारण आज तू माझ्यावरती किडनॅपिंगचा आरोप केलायस. राघव म्हणतो की आय एम सॉरी, पण त्यावेळेस मधू सिच्युएशनच तशी होती आणि तुझं जेव्हा मी स्केच बघितलं ना त्यावेळेस मला सुद्धा धक्का बसला होता.
आणि आता ते स्केच बघताच राघवला ते सगळं आठवतं. राघव म्हणतो की त्यावेळेस मला सुद्धा विश्वास बसला नव्हता की ती तूच आहे म्हणून. राघव म्हणतो सगळे पुरावे तुझ्या अगेन्स्ट होते आणि त्यामुळे मला तुझ्यावरती आरोप करावा लागला. राघव आता पुन्हा मधूची माफी मागतो तर मधू म्हणते की मला माहिती राघव, तुझ्या समोर तुझं कर्तव्य आणि तुझी ड्युटी खूप महत्त्वाची आहे. मधू म्हणते की पण राघव, तुझ्या आयुष्यात आपली मैत्री महत्त्वाची नाही का? तिची काहीच किंमत नाहीये का? तर आता राघव काहीही बोलत नसतो. मधू म्हणते की तू काही बोलत नाही याचा अर्थ आपली मैत्री तुझ्यापुढे काहीच महत्त्वाची नाही, बरोबर आहे. मधू म्हणते की राघव कधी आला आपल्यात एवढा दुरावा? तेव्हा मधूकडे बघत राघव म्हणतो की एवढा एक्स्ट्रीमली विचार करण्याची गरज काहीच नाहीये मधू. मी एवढा टोकाचा आणि असा विचार का करतेस ना राघव, हे तुला देखील चांगलंच माहीत आहे. ज्या वेळेस आपली भेट झाली तेव्हापासून आपल्या नात्यात एवढा दुरावा का आला हे तुला देखील चांगलं माहिती आहे राघव. मधू म्हणते की अरे राघव, आपली मैत्री टिकावी म्हणून मी तुझ्याकडे कधीच कंप्लेंट केली नाही आणि कायम मी प्रयत्नच करत राहिले. आपल्या नात्यात खूप चढ उतार आले राघव, पण त्याचा परिणाम आपल्या मैत्रीवरती होणार नाही याचाच मी आतापर्यंत विचार करत आले राघव, असे मधू राघवला बोलते. पण तू काय केलंस राघव, सांग ना मला, तू काय केलंस? तर राघव म्हणतो की कदाचित मी याचा विचार केला नसेन. राघव म्हणतो की पण ती माझी चूक होती मधू आणि तशी चूक मी आता कधीच करणार नाही, असे राघव मधूला बोलतो. राघव म्हणतो की आय एम शुअर, तुझा मित्र म्हणून मी कायम आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभा राहील मधू. आणि गुड नाईट असे म्हणत राघव तेथून जाऊ लागते. तेवढ्यात मधू आता राघवचा हात धरते. तेव्हा राघव मधूच्या हाताकडे बघतो तर मधू म्हणते की राघव अजून थोडा वेळ थांबणार आहे. राघव म्हणतो मधू मला थांबू नकोस, मला एका ठिकाणी जायचंय. तर मधू म्हणते कुठे जायचंयस तुला? कृष्णाला शोधायला जायचंस का? मधू म्हणते की राघव, आता आपण काय बोललो ते तू विसरलास का? माझ्यापेक्षा तुला कृष्णा जास्त महत्त्वाची आहे का? ते ऐकून आता राघव मधूचा हात अलगद बाजूला करतो आणि म्हणतो की आत्ता कृष्णाला घरी आणणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुला देखील माहिती आहे मधू. आईसाठी तिला मला शोधून आणावंच लागेल आणि येतो मी, असे म्हणत राघव जाऊ लागतो. तर मधू म्हणते की ठीक आहे, जा तू राघव. मधू म्हणते की राघव, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये आणि मी पण काही खाल्लं नाही. ॲटलिस्ट तू कमीत कमी ज्यूस तरी पिऊन घे. मधू म्हणते की थांब, मी ज्यूस आणते. तेव्हा राघव मधूच्या पायाकडे बघतो आणि म्हणतो की मधू त्याची काहीच गरज नाहीये. तुझ्या पायाला लागलंय ना, तेव्हा तू आराम कर. तर आता राघव मधूच्या पायाकडे बघतो आणि म्हणतो की मधू तू थांब, मीच घेऊन येतो. आणि राघव निघून जातो. तर मधू खूप खुश झालेली असते. इकडे आता कृष्णा तिच्या रूममध्ये झोपलेली असते. तेवढ्यात गोदा मावशी कृष्णाकडे येत म्हणते की अगं कृष्णे, उठ, मी तुझ्यासाठी सूप घेऊन आली. तू अगदी जसा सूप बनवते ना तसाच मी बनवला आणि तुझ्यासाठी आणला. उठ बरं कृष्णा तू. तर आता कृष्णा कंबल घेऊन झोपलेली असते. तेव्हा कंबल ओढत गोदा मावशी कृष्णाला म्हणते की उठ ना ग कृष्णे, आणि कृष्णाजवळ बसते. गोदा मावशी म्हणते की कृष्णे, असं काय करतेस? अगं उठ ग, पोलीसवाला तुला हुडकत कधी बी इथे येऊ शकतो आणि तू जर अशी झोपलेली बघून आल्या पावली जर तो परत गेला तर मग काय करायचं? गोदा मावशी म्हणते की तुला काय झालं तेच मला काही कळत नाही. अगं लेकराला हुडकण्यासाठी एवढी तू मेहनत केली कृष्णे, आणि त्यासाठी तुझ्या घरापासून आणि तुझ्या माणसापासून तू लांब राहते कृष्णे, पण कृष्णा काहीही रिस्पॉन्स देत नसते. मावशी म्हणते की हिच्या मनात काय आहे ना ते सुद्धा कळत नाही. तर आता कृष्णाकडे बघत गोदा मावशी म्हणते की वाईट विचार तर माझी कृष्णा नक्कीच करत नाही, आणि कारण माझी कृष्णा खूप साफ मनाची आहे. हात जोडत आता गोदा मावशी म्हणते की देवी आई, माझ्या कृष्णेला तिच्या प्रत्येक कामात तू मदत कर. तर आता कृष्णाचा मोबाईल बघत त्यामधील टाइम बघत गोदा मावशी विचार करते की अरे देवा, पोलीसवाला अजून शोधायला इथे कसा नाही आला. इकडे आता राघव हा मधूसाठी ज्यूस घेऊन येतो. इकडे आता लगेचच राघव म्हणतो की ज्यूस आणलाय मधू, तू पिऊन घे. तर मधू म्हणते की राघव अजून एक काम करशील का? तर राघव म्हणतो काय? मधू म्हणते की पाणी संपलंय, प्लीज तू पाणी घेऊन येशील का? मधू म्हणते की ऍक्च्युली माझा पाय दुखतो, नाही तर मीच गेले असते. तर राघव म्हणतो की नाही, तू आराम कर मधू आणि ग्लास भरून घे, मी आलोच. आणि राघव पाणी आणायला जातो. तेव्हा आता मधूच्या ज्यूसकडे बघते. राघव जाताच इकडे पटकन मधू ही उठून कपाटाजवळ येते. कपाट उघडून त्यामधील एक पावडरची डबी मधू बाहेर काढते आणि त्या डबीकडे बघत आता पटकन मधू ही ज्यूसच्या त्या जार समोर येते आणि जारचे झाकण उघडत मधू आता ती पावडर त्या ज्यूसच्या जारमध्ये टाकते आणि त्या जारचे झाकण लावत तो सगळा जार पुन्हा आता मधूने जार हलवून ढवळून काढलेला असतो. आणि पटकन आता मधू
त्या जारमधील ज्यूस ग्लासमध्ये भरते आणि आता लगेचच राघव तिथे पाणी घेऊन येतो आणि पाण्याचा ग्लास भरत राघव हा मधूला देतो. तर मधू पाणी पीत राघवला म्हणते की अरे राघव तू ज्यूस घे ना, आणि तो ज्यूसचा ग्लास आता राघव समोर धरते. राघव आता तो ज्यूसचा ग्लास आपल्या हातात घेत त्या ग्लासकडे बघू लागतो. तर मधू राघवला म्हणते की पी पी राघव ज्यूस पी. तर आता राघव हा खाली बसतो आणि तो ज्यूसचा ग्लास आपल्या तोंडासमोर धरताच राघव हा त्या ज्यूसच्या ग्लासचा वास घेतो आणि पुन्हा विचार करत राघव तो ग्लास मधू समोर धरतो आणि म्हणतो की आधी तू पी मधू. राघवचे ते बोलणे ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधू मनातून खूप घाबरलेली असते. तर आता मधू त्या ज्यूसच्या ग्लासकडे बघते आणि पुन्हा राघवचा हात पाठीमागे घेत म्हणते की असं काय करतोयस, तू पी ना. तर राघव म्हणतो की नाही, मी जसं काही खाल्लं नाही तसं तूही काही खाल्लेलं नाही आहेस मधू. राघव म्हणतो की आणि तसं तुला लागलं सुद्धा तेव्हा तू पी. तर हसतच मधू म्हणते की अरे राघव असं काय करतोयस, तू पी ना. राघव म्हणतो की मधू मी आता तुझे काहीही एक ऐकणार नाहीये, अगोदर तू हा ज्यूस पी. आणि आता मधू त्या ज्यूसच्या ग्लासकडे बघून तो ज्यूसचा ग्लास आपल्या हातात घेते आणि त्यातील फक्त थोडासा ज्यूस पिते आणि म्हणते की बस आता तू घे. तर राघव म्हणतो की हे काय, तू अजून एक घोटही घेतला नाही आणि लगेच बस. तर आता मधू म्हणते की राघव तूही काही खाल्लं नाहीयेस तेव्हा तू सुद्धा पिना. तर राघव म्हणतो की हो पितोय ना मी, आणि पिणाराच आहे मी, असे म्हणत राघव ज्यूसचा ग्लास भरतो आणि चेअर्स असे म्हणत तो ज्यूसचा ग्लास घटाघटा पिऊन टाकतो. आणि आता राघव मधूला म्हणतो की आता तू पी मधू. तर आता मधूने सुद्धा तो ज्यूसचा ग्लास सगळा पिऊन टाकलेला असतो आणि आता हसतच राघव मधूकडे बघतो. तर आता इकडे गोदा मावशी ही एरझाऱ्या मारत असते आणि गोदा मावशी म्हणते की तो पोलीसवाला अजूनही आला नाही. पुन्हा आता गोदा मावशी कृष्णाजवळ येत म्हणते की अगं कृष्णे उठ ना ग. गोदा मावशी म्हणते की पोलीसवाल्याचा तर काहीच पत्ता नाहीये. तेव्हा आता गोदा मावशी विचार करते की मीच जाते आता आणि त्या पोलीसवाल्याला घेऊन येते. आणि गोदा मावशी जाऊ लागते, पण पुन्हा गोदा मावशीच्या डोक्यात विचार येतो आणि कृष्णाकडे बघत गोदा मावशी म्हणते की पण कृष्णेला एकटी टाकून इथे मी कशी जाऊ. गोदा मावशी म्हणते की त्या माजोरडीचा तर काहीच भरोसा नाही आणि मी आणि तो पोलीसवाला इथे नाही असे म्हणत त्या माजोरडीने जर काही डाव टाकला नवीन तर काय करायचं, अशी भीती आता गोदा मावशीला वाटते. तर आता मोठ्याने गोदा मावशी कृष्णेला म्हणते की कृष्णे मी अशी तुझी मेहनत वाया जाऊ देणार नाही, आता मीच जाते आणि त्या पोलीसवाल्याला घेऊन येते. थांब असे म्हणत आता गोदा मावशी पुन्हा कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करते, पण कृष्णा काही उठत नसते. गोदा मावशी म्हणते की आता मी काय करू. तर आता इकडे राघवला नशा चढलेली असते आणि राघव आता नशेतच म्हणतो की काही पण म्हण मधू, पण मी ज्यूसचा ग्लास खूप जास्त भरला होता आणि मी निघतो असे म्हणत राघव उठू लागतो. तर राघवच्या झोकांड्या जाऊ लागतात. तर आता नशेतच राघव म्हणतो की कृष्णाला शोधायला जायचंय आणि आता राघवच्या झोकांड्या जाऊ लागतात. तर ते ऐकून मधूला सुद्धा इकडे ज्यूस पिल्यामुळे नशा चढलेली असते. मधू म्हणते की कृष्णा कृष्णा हे नाव ऐकून आता मला कंटाळा आलाय. त्यानंतर आता मधू उठून उभा राहते आणि राघवच्या गळ्यात हात टाकत म्हणते की राघव तू विसरलास का, ती नाही तर मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. तर आता राघवला धरून मधू म्हणते की राघव तू थोडा वेळ थांब ना आणि माझ्यासोबत टाईम स्पेंड कर, असे म्हणत मधू आता राघवच्या छातीवर डोके ठेवते. तेव्हा राघव म्हणतो की नाही नाही मधू मला असे थांबता येणार नाही. तर आता मधूला दूर ढकलत राघव म्हणतो की मधू तू का अशी हट्टीपणा करतेस, आणि दरवाजाकडे जाऊ लागतो. तर तेवढ्यात मधू ही दरवाजा बंद करून घेते आणि राघवला म्हणते की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि आता मधू म्हणते की वेट, आणि मधू तिचा मोबाईल घेते आणि तिच्या मोबाईलमधून आता मधूने म्युझिक चालू केलेलं असतं आणि मधू लगेच राघवच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते की लेट्स एन्जॉय. आणि मधू आता राघव सोबत डान्स करू लागते. आणि आता मधूच्या झोकांड्या जात असतात आणि मधू आता राघव सोबत डान्स करत असताना मधू ही खाली पडू लागते. तर तेवढ्यात राघव हा मधूला धरतो. तेव्हा पहिल्या भेटीमध्ये राघवने आपल्याला कसे मिठीत धरले होते हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि मधू ही राघवच्या प्रेमात आता हरवून गेलेली असते. आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर धरत मधू आता राघव सोबत डान्स करू लागते. आणि आता राघव आणि मधू समोर सगळ्या जुन्या आठवणी येत असतात. तर राघव सुद्धा आता मधू सोबत नशेमध्ये डान्स करू लागतो. आणि आता नशेमध्ये राघव हा मधूला सिंधू समजत असतो आणि राघव आता मधूला म्हणतो की का मला एवढी वाट बघायला लावलीस तू, आणि मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला. तर आता हसतच मधू राघवला म्हणते की आय लव्ह यू टू यू, आणि मला माहिती आहे की सिंधू एवढंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे.
तर आता मधू म्हणते की राघव तू फक्त माझा आहेस आणि माझा, असे म्हणत मधू आता पुन्हा राघवच्या गळ्यात हात टाकते. तेव्हा हसतच राघव मधूला म्हणतो की मस्करी करतेस का माझी तू मधू? राघव म्हणतो की एक नंबरची चॅप्टर आहेस तू आणि तुला माहिती आहे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. तर आता राघव मधूला सिंधू समजत असतो. तर आता राघव आता सिंधू समजून मधूचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की आय लव्ह यू टू यू. राघव म्हणतो की आय लव्ह यू सो मच सिंधू. तेव्हा लगेचच राणीचा मोठा जळफळाट होतो आणि आता सिंधूचे नाव घेताच आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो आणि राणी आता रागाने राघवकडे बघू लागते. तर राघवचे आता सिंधूवरचे प्रेम आता राणीसमोर आलेले असते. नशेमध्ये असताना देखील आय लव्ह यू सिंधू असे म्हणत सिंधूच्या प्रेमाची आता राघवने झलक दाखवलेली असते आणि मनातून आता राघवचे सिंधूवरती किती अफाट प्रेम आहे हे समोर येताच मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याच वेळेस आता राघव हा मधूच्या मिठीत असतो. तर त्याच वेळेस गोदा मावशी ही रत्नपारख्यांच्या घरी येते आणि राघवच्या बेडरूमचा दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडताच मधू ही राघवच्या मिठीत असल्याचे आता गोदा मावशी बघते आणि आता दोघेही नशेमध्ये असताना गोदा मावशी राघव आणि मधूला एकमेकांच्या मिठीत बघून ताबडतोब तेथून निघून आता इकडे कृष्णाकडे येते आणि कृष्णाला सगळी हकीकत सांगते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की कितीही वार करू देत गोदा मावशी, आता मला काही जरी झालं तर माझ्या सावीपर्यंत पोहोचायचं आहे आणि माझ्या सावीची सुटका करावायची आहे. काहीही करून मला माझ्या सावीपर्यंत पोहोचायचे. तेव्हा कोणी किती जरी वार केले तरी त्या वाराला प्रत्युत्तर द्यायला मी सज्ज आहे, असे आता कृष्णाने गोदा मावशीला सांगितलेले असते. असे म्हणत त्याच वेळेस दरवाजावरती टकटक असा आवाज ऐकू येतो आणि आता कृष्णा दरवाजा उघडते. तेव्हा सिंधूने दरवाजा उघडता समोर हा राघव हा तिथे आलेला असतो आणि आता राघवने सिंधूचे बोलणे ऐकलेले असते आणि सिंधू आता सावीला सोडवायला जाणार असल्याचे राघवला समजते आणि ही कृष्णा नाही तर सिंधू असल्याचे सत्य राघवने ऐकून राघव समोर आलेले असते. तेव्हा आता ही कृष्णा नाही तर सिंधू आहे आणि सावीला शोधायला आता हिने कृष्णेचा अवतार घेतला आणि आता ही सावीला शोधायला निघाली. हे आता सिंधूचे बोलणे ऐकून राघवच्या डोळ्यासमोर आलेले असते. तेव्हा आता खरी कृष्णा म्हणजे खरी सिंधू हेच आता राघव समोर येऊन राघव आता सिंधूकडून खरी हकीकत कशी माहीत करून घेतो आणि मग सिंधूला साथ देत आता सावीपर्यंत पोहोचून राघव आणि सिंधू कसे सावीला सोडवतात आणि सावीला सोडवल्यानंतर राणीच्या बापाचा हंडा फोडून आता सिंधू ही पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.